अखेर वहिनींनी काट्याने काटा काढला. ज्यांनी वहिनींना कच्चे समजले, ज्यांनी वहिनींविरोधात कट रचले, ज्यांनी वहिनींचा अपमान केला, त्या सगळ्या नेत्यांचा खेळ आता खल्लास झाला. एका रात्रीत महाराष्ट्राचे राजकारण पलटले. झाशीच्या राणीने जसे सगळ्या बाजूंनी इंग्रजांनी वेढा घातलेला असताना इंग्रजांना चारी मुंड्या चितकेले होते, तसेच वहिनींनी असे 3 वार केले आहेत की ज्याने त्यांचा अपमान करणारे, त्यांना कंट्रोल करू पाहणारे पक्षातील तसेच पक्षाबाहेरील नेत्यांचा खेळ एका रात्रीत खल्लास गेला. एक असा बॉम्ब टाकला की ज्याने अक्षरशः मुख्यमंत्री देखील हैराण झाले आहेत. ज्या वहिनींना पक्षाच्या अधिवेशनामध्ये पत्रकारांशी बोलू दिले नाही, तर एका नेत्याने खांद्यावर हात ठेवला, कोणी ओढले, अशा व्हायरल क्लिप्स झाल्या होत्या. त्याचं कारण त्यांना दुबळे आणि लाचार दाखवायचं होतं. सगळ्यांना वाटलं वहिनी आता संपल्या, वहिनी आता लोकांच्या हातचे बाहुले बनल्या. पण गेल्या 24 तासात त्यांनी अशा 3 गोष्टी केल्या आहेत की ज्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात भूकंप झाला आहे. कोणालाही कल्पना नव्हती की एक महिला, जिच्या पतीचे आत्ताच निधन झाले आहे, मुलेही अजून नवीनच आहेत, पक्षाची नेमकी आत्ता सूत्रे हाती आली आहेत, एवढा अनुभव नाहीये, अशी महिला असे कसे करू शकते? कोणाचाच विश्वास बसत नव्हता. ती महिला साधीसुधी नसून तिचे नाव आहे सुनेत्रा पवार. सुनेत्रा पवार यांनी रणरागिणीसारखा एका रात्रीत सगळा गेम पलटून टाकला आहे. आता महायुतीमध्ये सरकारमध्ये त्यांचे वजन वाढले आहे. त्यांच्या सहीशिवाय कोणतीही फाईल आता पुढे जाणार नाही. एका रात्रीत त्यांचे अधिकार 10 पटीने वाढले आहेत. त्यांच्यापुढे बोलायची आता कोणाची हिंमत राहणार नाही, कारण की त्यांनी अशा नेत्यांचा खेळ संपवलाय. अशा नेत्यांना आता कायमचे घरी बसवावे लागणार आहे. हे पाहताच त्यांच्या विरोधात कट कारस्थान करणाऱ्या नेत्यांचे धाबे दणाणले आहेत. सगळ्यांची तोंडे आता कायमची बंद झाली. कालपर्यंत त्यांच्या पक्षातल्या तसेच बाहेरच्या लोकांकडून त्यांच्या विरोधात कट कारस्थाने रचली जात होती. पण आता त्यांनी असे 3 वार केले आहेत की ज्याने राजकारणात मोठा स्फोट झालाय. मुख्यमंत्री देखील शॉक्ड झाले आहेत. मग नेमके असे वहिनींनी काय केले की ज्यामुळे अक्षरशः महाराष्ट्रात भूकंप आलाय? असे कोणते त्यांनी 3 डावपेच टाकले की ज्यामुळे त्यांच्या सहीशिवाय आता महाराष्ट्रात काहीच घडणार नाही? कोणत्या नेत्यांना आता घाम फुटलाय? कोणते असे ते नेते आहेत की ज्यांना घरचा रस्ता दाखवला गेला आहे? त्यांनी रात्रीतून अशा 3 गोष्टी कोणत्या केल्या की ज्यामुळे त्यांचे अस्तित्व मिटवून पाहणाऱ्या लोकांचा खेळ संपलाय? चला जाणून घेऊया या संपूर्ण प्रकरणाचा सविस्तर रिपोर्ट. वहिनींचा नाद करायचा नाही. सुरुवातीला कमकुवत समजले, अनुभव नाही म्हणून राष्ट्रवादी बळकावायला बघितली, पण त्यांनी एका रात्रीत 3 वार केले. 3 अशा गोष्टी केल्या, 3 अशी कामं केली की ज्यामुळे विरोधक तर सोडाच, आपण पक्षांतर्गत बंड करणाऱ्या लोकांचा खेळ खल्लास झाला. आपल्या सगळ्यांना माहीत आहे, दादा अचानक गेल्याने राष्ट्रवादी पक्ष नेमका कोणाचा आहे, त्याचा अध्यक्ष कोण होणार की त्याचे विलिनीकरण होणार हा प्रश्न उभा राहिला होता. काही जण विलिनीकरणाची चर्चा करत होते, पण तेवढ्यात सुनेत्रा वहिनींनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. त्यावेळेस बोलले जात होते की वहिनींना हे काम करायला कोणीतरी भाग पाडले आहे, त्यांना कोणीतरी कंट्रोल करत आहे. पण 2 ते 3 दिवसांपूर्वी जेव्हा त्यांनी अध्यक्षपदाची धुरा हातात घेतली, त्यावेळेसच त्यांचे मत बदलायला सुरुवात झाली होती. वहिनींच्याच हातात पक्ष आहे हे मत तयार व्हायलाच लागले होते. पण तेवढ्यात 3 व्हिडिओ व्हायरल झाले. त्या एका व्हिडिओमध्ये वहिनींच्या खांद्यावर एका मोठ्या नेत्याने हात ठेवलाय, तर जय पवार यांना त्या अधिवेशनात कुठे बसायचे त्याची जागा एका नेत्याने दाखवली. आणि तिसरी गोष्ट अशी, असा व्हिडिओ होता जो व्हायरल केला होता मुद्दामून, तर तो म्हणजे वहिनींना पत्रकार परिषदेत बोलू दिले नाही. त्यांनी अध्यक्ष होताच हे व्हिडिओ व्हायरल करण्यात आले. रोहित पवार यांनी देखील याच्यावर प्रचंड टीका केली. सगळा महाराष्ट्र पाहतोय असे त्यांच्याकडून बोलले गेले. आता एका पद्धतीने वहिनींचा अपमान होत होता. आता सगळ्यांना वाटले होते की वहिनी या फक्त एक कठपुतली म्हणून बसणार आहेत आणि अधिकार दुसऱ्यांचेच असणार, असे लोकांना वाटू लागले होते. वहिनींचा विषय संपला आहे अशी देखील चर्चा होत होती. पण वहिनींनी असे 3 वार केले की ज्यामुळे अपमानाचा बदला तर निघालाच, पण ज्यांनी अपमान केला होता त्या लोकांचा खेळ संपला. एका रात्रीत सगळे गणितच बदलून गेले आहे, कारण की 3 अशा गोष्टी केल्या गेल्या, 3 अशा गोष्टी येथे केल्या की ज्याने संपूर्ण चित्रच पालटले. वहिनींना ज्यांना खूप सोपे किंवा हलक्यात घेतले गेले होते, त्यांनी अक्षरशः त्यांना कंट्रोल करणाऱ्या नेत्यांचा खेळ खल्लास करून टाकला आहे. राजकारणात एक जुना आणि अत्यंत क्रूर नियम आहे, तुमच्या शत्रूपासून सावध राहाच, पण मदतीचा हात पुढे करणाऱ्या अतिमित्रांपासून जास्त सावध राहा. सुनेत्रा वहिनींनी नेमका हाच नियम ओळखला होता. 15 वर्षांपूर्वी एका गाजलेल्या सिनेमात डायलॉग होता, मुझ पर एक ही मेहरबानी करना की मुझ पर कोई मेहरबानी मत करना. वहिनींच्या बाबतीत सध्या हेच घडत होतं. दादांच्या निधनानंतर मदतीचा ओघ सुरू झाला, पण त्यात मदतीपेक्षा मालकी मिळवण्याचा प्रयत्न जास्त होता. न मागता मिळालेल्या मदतीचा फास वहिनींनी कसा तोडला?
28 जानेवारीची ती काळरात्र महाराष्ट्राच्या इतिहासात कधीच विसरली जाणार नाही. अजितदादांच्या विमानाचा अपघात झाला आणि महाराष्ट्राच्या राजकारणाचा एक बुलंद आवाज कायमचा शांत झाला. पण इकडे दादांच्या चितेची राख थंड व्हायच्या आतच सत्तेच्या गिधाडांनी घिरट्या झालायला सुरुवात केली होती. वहिनींना माहीत होतं की जेव्हा कोणीतरी तुमच्या दुःखात अति आपुलकी दाखवतं तेव्हा समजावं की त्यांचा डोळा तुमच्या वारशावर आहे. दादांनी उभा केलेला हा 40 आमदारांचा संसार बळकावण्यासाठी अनेकांनी वहिनींना मदत करतो असा बनाव रचला. घरातले की बाहेरचे, वहिनींचा खरा शत्रू कोण होता? आता ह्याचे उदाहरण द्यायचे झाले तर ते उदाहरण म्हणजे ज्या पद्धतीने 2014ला शरद पवारांनी भाजपला विना अट पाठिंबा जाहीर केला होता, तो महाराष्ट्राच्या कल्याणासाठी नव्हता तर शिवसेना आणि भाजपची बार्गेनिंग पॉवर कमी करण्यासाठी होता. ही खेळी सुनेत्रा वहिनींनी जवळून पाहिली होती. आज अनेक नेते, त्यांच्या कुटुंबातले किंवा बाहेरचे नेते देखील त्यांच्या मदतीला जेव्हा धावले तेव्हा वहिनींना त्यात प्रेमापेक्षा राजकीय विलिनीकरणाचा सापळा जास्त जाणवत होता. त्यांना माहीत होतं की ही सहवेदना नाही तर राजकीय संधी शोधणारी धूर्तता आहे. एकीकडे अनेक नेते मदतीचा हात पुढे करत होते तर काही विलिनीकरणाचा ढोल पिटत होते, तर काही जण दादांच्या अपघाताचे सत्य उघड करण्यासाठी प्रयत्न करत होते. ही सगळं वहिनींच्या बाजूने चाललंय असं दिसत होतं. पण वहिनींनी सगळं ओळखलं होतं, कारण वहिनींच्या मनात शंकेची पाल चुकत होती की ही मदत का सुरू आहे, या मदतीमागे काय आहे. खरं तर हे सगळं होत असतानाच तो दुर्दैवी प्रसंग ज्याचे व्हिडिओ आजकाल व्हायरल होत आहेत तो म्हणजे अधिवेशनाचा तो दिवस ज्या दिवशी राष्ट्रवादीच्या अध्यक्षपदाची सूत्रे वहिनींनी हातात घेतली होती. हा अधिवेशनाचा तो दिवस आठवा. राष्ट्रवादीचे तथाकथित धुरंधर मंचावर मिरवत होते. प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे आणि इतर नेते स्वतःला सर्वेसर्वा समजत होते. कॅमेरासमोर वहिनींना बोलायची संधी नाकारली गेली. एका नेत्याने तर चक्क वहिनींच्या खांद्यावर हात ठेवून त्यांना बाजूला सारले. जय पवारांना मंचावर बसायला जागा दिली गेली नाही. हे सर्व अपमान जगाने पाहिले. सोशल मीडियावर रोहित पवारांनी लगेच पोस्ट टाकली, वहिनींना व्यवस्थित वागणूक दिली जात नाहीये. अख्ख्या महाराष्ट्रात चर्चा सुरू झाली की वहिनी आता बाहुली बनल्या आहेत, त्यांचा हा अपमान झाला आहे, मोठ्या प्रमाणात त्यांचा अपमान झाला, अशा पद्धतीच्या बातम्या त्या ठिकाणी व्हायरल होत्या. पण त्यांचा हा अपमान, त्यांनी त्याचा कसा हिशोब ठेवला आणि कशा पद्धतीने पक्षाच्या अंतर्गत आणि बाहेरील आणि विरोधी पक्षातील सगळ्या नेत्यांचे धाबे कसे काय त्यांनी जाम केले, हाच महत्त्वाचा मुद्दा आता पुढे समोर येणार होता. सगळ्यांना वाटत होतं वहिनी आता हे सगळं कशा पद्धतीने हँडल करतील. पण थांबा, इथेच वहिनींचा गनिमी कावा दडला होता. वहिनींना हे सगळं माहिती होतं. त्यांना दिसत होतं की त्यांच्याच घरातले लोक आणि पक्षातील काही ज्येष्ठ नेते त्यांना दुबळं ठरवून सत्तेच्या चाव्या हिसकावण्याचा प्रयत्न करत आहेत. पण त्यांनी कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही. त्या शांत राहिल्या, कारण त्यांना प्रत्येकाचा चेहरा ओळखायचा होता. शत्रू जेव्हा तुम्हाला कमकुवत समजून बेसावत होतो तेव्हाच तुम्ही त्याच्यावर सर्वात मोठा वार करू शकता. वहिनींनी स्वतःला बिचारी दाखवून विरोधकांना जाळ्यात ओढले. शत्रूला गाफील ठेवण्याची वहिनींची ती सुपर चाल काय होती? राजकारणात संयम हेच सर्वात मोठे शस्त्र असते. वहिनींनी मंचावर जो अपमान सहन केला तो प्रत्यक्षात त्यांचा मास्टर प्लॅन होता. त्यांना पाहायचे होते की त्यांच्या गैरहजेरीत कोण कोण स्वतःला पूछता दादा समजण्याचा प्रयत्न करतंय. ज्या नेत्याने वहिनींच्या मुलाला जय पवारांना खाली बसवलं त्या नेत्याचे नाव वहिनींनी आपल्या ब्लॅकलिस्टमध्ये सर्वात वर लिहून ठेवलं होतं. पण चेहरा मात्र तसाच शांत, जणू त्यांना काहीच कळत नाहीये. ही शांतता हीच वादळापूर्वीची चाहूल होती. वहिनींच्या ब्लॅकलिस्टमध्ये कोणाकोणाची नावे होती? सुनेत्रा वहिनींना हे सुद्धा नीट माहीत होतं की ज्यांनी लोकसभा आणि विधानसभेत दादांच्या विरोधात घरातील माणसं उभी केली ते आज अचानक सहवेदना का व्यक्त करत आहेत. आज बरेचसे नेते परिवारातील किंवा बाहेरचे असतील तर ते दादांच्या आठवणीत हंबरडा फोडून रडताना दिसत आहेत. पण जेव्हा लोकसभा आणि विधानसभेची निवडणूक होती त्यावेळेस हे सगळे दादांच्या विरोधात दंड ठोकून उभे होते हे वहिनी विसरल्या नव्हत्या. रडणाऱ्या डोळ्यांमागचा राजकीय हेतू वहिनींनी कसा ओळखला? 35 वर्ष पवार कुटुंबाची सून म्हणून त्यांनी जे काही सोसलं त्यातून त्या अनुभवाची तलवार बनले आहेत. त्यांना बाहेरच्या शत्रूंची भीती कधीच नव्हती. त्यांना भीती होती त्या घरातील विदूषकांची, जे प्रेमाचं नाटक करून पाठीत खंजीर खुपसायला तयार होते. पण वहिनींनी यावेळेस तो खंजीर म्यान करायला भाग पाडला आहे. घरातील भेदी कोण? वहिनींनी त्यांचा डाव कसा उधळला? वहिनींनी गेल्या महिन्यात प्रत्येक व्यक्तीची हालचाल टिपली. कोण कोणाला भेटतंय, दिल्लीत कोणाचे फोन जातायत आणि बारामतीत कोण गुप्त बैठक घेतंय, या सर्वांची माहिती वहिनींकडे होती. त्यांना माहीत होतं की दादा गेल्यानंतर अनेकांना वाटलं की आता साहेबांच्या चरणी पक्ष विलीन करून स्वतःची पदे वाचवावीत. पण वहिनींनी ठरवलं होतं दादांनी उभा केलेला हा स्वाभिमानी पक्ष कोणापुढेही झुकणार नाही. त्यांनी स्वतःच्या मुलांच्या भविष्यासाठी आणि कार्यकर्त्यांच्या विश्वासासाठी लढायचा निर्णय घेतला. विलिनीकरणाचा तो
तो गुप्त प्लॅन वहिनींनी कसा मोडीत काढला? आता जर घरी गोष्ट जर समजून घ्यायची असेल तर हे ऐका. पहा, सुरुवातीला सगळ्यांना वाटलं होतं की दादा गेल्यानंतर वहिनी खचून जातील आणि गपगार बसतील. विरोधकांना आणि पक्षातल्याच काही शहाण्यांना वाटलं की आता वहिनी आपल्या तालावर नाचतील. पण वहिनींनी एका रात्रीत असा काही काटा काढला की मोठ्या मोठ्यांची बोलतीच बंद झाली. काही लोक दादांच्या जुन्या फाईल्स दाखवून वहिनींना घाबरवायचा आणि ब्लॅकमेल करायचा प्रयत्न करत होते. पण वहिनींनी रात्रीच्या रात्री मंत्रालयातून त्याच फाईल्स आपल्या ताब्यात घेतला आणि वाघासारख्या दरकाळी फोडत सगळ्यांचे दात घशात घातले. ज्या नेत्यांनी जय पवारांना मंचावरून खाली उतरवून त्यांचा अपमान केला होता, आज त्याच बड्या नेत्यांना वहिनींच्या केबिन बाहेर ताटकळत उभं राहावं लागलं. वहिनींनी स्पष्ट दाखवून दिलं की माझ्या मुलाचा अपमान मी सहन करणार नाही. वहिनींनी आपल्या टीमला कडक सांगितलं होतं की लोकांना संदेश गेला की दादा जरी गेले असले तरी वाघीण अजून मैदानात आहे. प्रफुल्ल पटेल आणि तटकरे साहेबांना वाटत होतं की पक्ष आपणच चालवतोय, पण वहिनींनी त्यांना त्यांची मर्यादा काय असते हे बरोबर समजावून सांगितलं. आज मंत्रालयात असो किंवा दिल्लीत एकच चर्चा आहे की सुनेत्रा वहिनी ही फक्त कुणाची तरी पत्नी किंवा गृहिणी नाही, तर ती खरी चाणक्य आहे. ज्यांनी त्यांना बिचारी समजून कमी लेखलं होतं त्यांना आज वहिनींचे पाय धरावे लागत आहेत. त्यांनी कोणाचंही ऐकून न घेता स्वतःच्या हिमतीवर पक्ष सावरला आणि महायुतीत स्वतःचा दबदबा निर्माण केला. आता बारामतीपासून मुंबईपर्यंत एकच चर्चा आहे की सत्तेची खरी चावी आता वहिनींच्याच हातात आहे. आता त्यांच्या मर्जीशिवाय महाराष्ट्राच्या राजकारणात पानही हलणार नाही. खरं तर मित्रांनो, राजकारणात शांतता ही नेहमीच वादळापूर्वीची असते आणि सुनेत्रा वहिनींनी हेच सिद्ध करून दाखवलंय. सुरुवातीला अनेकांना वाटलं होतं की दादांचे जाण्यानंतर वहिनी खचून जातील, ते राजकारणातून बाजूला होतील किंवा कुणीतरी सांगेल तशा वागतील. पण ज्यांना वहिनी बिचारी वाटत होत्या त्यांना आता त्यांचा खरा हिसका समजला आहे. ज्या पद्धतीने त्यांचा मुलगा जय पवारांचा अपमान केला गेला, त्यांना मंचावरून बाजूला सारलं गेलं आणि खुद्द वहिनींना पत्रकार परिषदेत बोलण्यापासून रोखलं गेलं, तो अपमान त्यांना मिळाला नाही, तर तो एका मोठ्या धोरणात्मक विजयाची तयारी होती. आज महाराष्ट्राच्या राजकारणात एकच चर्चा आहे की वहिनींनी रातोरात अशी कोणती चक्र फिरवली की ज्यामुळे मुख्यमंत्रीसुद्धा थक्क झाले आहेत. ज्या नेत्याने त्यांना कंट्रोल करण्याचा प्रयत्न केला त्यांना आज स्वतःच्या अस्तित्वासाठी वहिनींच्या दारात उभं राहावं लागतंय. त्यांनी केवळ पक्ष सावरलं नाही, तर ज्या फाईल्स आणि जुन्या प्रकरणांच्या जोरावर त्यांना ब्लॅकमेल केलं गेलं होतं त्याच फाईल्स आज त्यांच्या हातात आहेत. ही एक मोठी पॉवर मूव्ह मानली जाते. ज्यांनी 15 ते 20 वर्ष दादांसोबत राहून आता पाठ फिरवण्याचा विचार केला होता किंवा जे पक्ष विलिनीकरणाच्या स्वप्नात होते त्यांना वहिनीने स्पष्ट संदेश दिलाय की हा पक्ष झुकणार नाही आणि विकला तर जाणारच नाही. त्यांना एक असाही शिवाय आता सरकारमध्ये किंवा पक्षात पानही हलणार नाही अशी परिस्थिती त्यांची निर्माण केली आहे. बारामतीपासून मुंबईपर्यंत आता एकच दबदबा आहे. पण मित्रांनो, मला तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे. तुम्हाला काय वाटतं, ज्या नेत्यांनी भरसभेत आणि कॅमेऱ्यासमोर वहिनींचा अपमान केला त्यांना आता पक्षातून बाहेरचा रस्ता दाखवायला हवा का? आणि तो नेमका कोणता नेता होता ज्याने वहिनींच्या खांद्यावर हात ठेवून त्यांना बाजूला केलं होतं? त्यांचं नाव तुम्हाला आठवतंय का? कमेंटमध्ये नक्की सांगा. बघूया कोणाकोणाला त्या नेत्यांचं नाव माहीत आहे. वहिनींचा हा नवा अवतार आणि ही चाणक्य नीती पाहून विरोधकांच्या सुद्धा आता घाम फुटलाय. ही तर एक फक्त सुरुवात आहे. महाराष्ट्राच्या राजकारणात आता खऱ्या अर्थाने एक रणरागिणी मैदानात उतरली आहे, हे नक्की.